नमस्कार. आपण पाहता दृष्टी आणि दृष्टिकोन. अतुलनीय शिवराय या भाग 2 मध्ये मी किशोर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्या भागामध्ये मी केवळ भावनिक बोललो होतो, कारण मी अशा ठिकाणी होतो ज्या ठिकाणी गेल्यानंतर भले भले लोक भावनिक होतात. मी सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे, शिवभक्त आहे आणि मी गेलो होतो रायगडावरती आणि तो भाग तिथूनच मी शूट केला होता. पण या व्हिडिओमध्ये मी केवळ भावनिक बोलणार नाही आहे, तर ऐतिहासिक तर्काचा सुद्धा मी संदर्भ देणार आहे. शिवरायांची तुलना कधीच कोणासोबत का होऊ शकत नाही, त्याचे मी काही उदाहरण देणार. शिवरायांची तुलना याच्यासाठी होऊ शकत नाही, विशेषतः मुघल कुळामध्ये तरी कोणाशीच होऊ शकत नाही. मुघल कुळाचा संस्थापक बाबरापासून ते औरंगजेबापर्यंत कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. शिवरायांच्या समकक्ष सुद्धा बसवण्याचा प्रयत्न कृपा करून कोणी करू नये. त्याचं कारण आज सांगतो. बाबराचा जर काही इतिहास बघितला तर तो एक तर भारतीय नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याने 1526 मध्ये दिल्लीमध्ये पानिपतचं जे युद्ध झालं 1526चं इब्राहिम लोधी विरोधात, त्याचा पराभव करून दिल्ली बळकावली आणि दिल्लीवरती राज्य करणं हा त्याचा कधीच हेतू नव्हता. किंबहुना लोकांच्या हितासाठी राज्य करणं हा सुद्धा त्याचा हेतू नव्हता. तर केवळ आपल्या सैन्याचं पोट भरण्यासाठी इतकी लूट मिळाली तरी पुरेसं या उद्देशाने तो भारतामध्ये आला. त्याला नंतर लक्षात आलं की आपण नाही, आपल्याला पाहिजे तितकंच धन नाही, तर इथं अथांग धन आहे, त्यामुळे तो इथंच थांबला. दुसरी गोष्ट, त्याच्या कुळामध्ये आणि बाबर अट्टल बेवडा होता, हे ऐतिहासिक पुरावे सुद्धा आहेत. ते तुझुकी बाबरी आहे ना, त्याच्यामध्ये बघा ते त्यांचे ते स्वतः काय लिहितात. बाबरनामा आहे त्याच्यामध्ये पण बघा, त्यांचे ते शॉर्ट नोट्स उपलब्ध आहेत. बऱ्याच ब्लॉगमध्ये बऱ्याच इतिहासकारांनी त्याचं विश्लेषण करून ठेवले किंवा त्याचं कन्क्लुजन लिहून काढलेलं, तर ते एकदा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्या कुळामध्ये तर कोणाशीच नाही. आता अकबराला महान बनवण्याचा मूर्खपणा काही लोकांनी केलाय. माझा साधा प्रश्न त्या लोकांना, जर का अकबर महान होते, ठीक आहे, तर मग महाराणा प्रताप कोण होते त्यांच्या विरोधात लढणारे? आहे याचं उत्तर? नाही ना? असेल तर मला सांगा. जर का अकबर महान होता तर महाराणा प्रताप त्याच्या विरोधात लढणारे कोण होते? त्याच्यानंतर शहाजहान सोबत पण महाराजांची तुलना बऱ्यापैकी करण्याचा मूर्खपणा केला जातो, पण नाही, एक शहाजहान सोबत सुद्धा बिलकुल पण होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस शहाजहान हा स्वतःच्या नयनसुखासाठी किंवा त्याच्या वास्तुकलेच्या प्रदर्शनासाठी मोठमोठ्या इमारती बांधत होता, त्यावेळेस भारतात बऱ्याच ठिकाणी दुष्काळ होता. तिथल्या लोकांच्या नरडीचा घोट घेऊन त्यांच्याकडून टॅक्स, कर, बळजबरी वसूल करून करोडो रुपये अशा वास्तू उभारण्यामध्ये लुटले गेले. ते त्याच्या बापाच्या खिशातले नव्हते, तर ते सर्वसामान्य रयतेचे होते, जनतेचे होते. जो चौथाई सरदेशमुखे आणि यासारखा जो कर घेतला जायचा ना, तो त्यातला होता. ठीक आहे. तर त्यामुळे अशा प्रकारचे चोचले, मला वाटतं, जे बुद्धी भ्रमिष्ट झाली का अशा प्रकारचेच लोक अशा प्रकारचे तुलना करू शकतात. दुसरी गोष्ट, औरंगजेब याच्यासोबत पण बऱ्यापैकी करतात की म्हणे महाराजांमध्ये त्याच्यामध्ये काही साम्य होतं. महाराजांमध्ये त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं साम्य नव्हतं. क्लिअर करतो पहिल्यांदा. महाराजांमध्ये नैतिकतेच्या दृष्टिकोनात जर बघायचं झालं तर महाराजांनी स्वतःच्या वडिलांना पूज्यस्थानी मानलं होतं. ती भारताची संस्कृती, जी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची, ती महाराजांनी पुढे घेतली होती आणि तीच कंटिन्यू केली होती. दुसरीकडे स्वतःचा बाप जेलमध्ये टाकून बापा भावाचे मुडदे पाडून त्यांच्या रक्तावरती तख्त मिरवला औरंगजेब एकीकडं, आणि भावाला उलट भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो नरराक्षस अफजल खानाचा वध करणारे शिवाजी महाराज एकीकडे. त्यामुळे अशी तुलना सुद्धा होऊ शकत नाही. एका ओळीमध्ये सुद्धा लिहिण्याच्या पात्रतेचं नाही येत ते लोक, की एका ठिकाणी महाराज लिहित आहेत आणि दुसऱ्या साईडला जर का त्यांचं नाव लिहायचं असेल, आता ताकदीत लोकांचं जे महान होते, जे ठरवलेत महान जाणून बुजून इतिहासाची छेडछाड करून, अशा लोकांची जर का तुलना करायची असेल तर होतच नाही. कसल्याच आधारे? दुसरी गोष्ट की महाराजांचं राज्य हे रयतेचं होतं. महाराजांचं राज्य हे रयतेचं होतं, रयतेच्या हितासाठी होतं, रयतेच्या कल्याणासाठी होतं. रामराज्य हे कृष्ण नीतीने मिळू शकतं आणि रामराज्य हे कृष्ण नीतीनेच
जपावं लागतं, वाढवावं लागतं, त्याचं संवर्धन करावं लागतं, संगोपन करावं लागतं, हे पहिल्यांदा महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून आज आपण बघतो की महाराजांची दूरदृष्टी जे कोणालाच नाही जमलं, जे चोल आणि पांडे त्यांच्यानंतरनं जे भारताची कोस्टलाईन आहे, समुद्र किनारा आहे, त्याचं महत्व ओळखणारा एकमेव द्रष्टा राजा मध्ययुगीन काळामध्ये होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आज भारतीय नौदलाचे पितामह आपण म्हणतो त्यांना. आणि आज जर का भारतीय नेव्हीचा जर का तो झेंडा बघितला तर त्याच्यावरती महाराजांच्या राजमुद्रेच्या आकाराचं चिन्ह आहे, हे त्याचं द्वेतक आहे. म्हणून महाराजांची तुलना अशी कधीच नाही होऊ शकत. इतिहासातले पुरावे जरी बघितले तरी अशी होऊ शकत नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशा प्रकारच्या भूलथापांपासून सावध राहा. राहिला प्रश्न शेवटचा एका मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे टिपू सुलतानचा. ठीक आहे, टिपू सुलताननी 1780 ते 1783 मध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्या कत्तली केल्या आहेत हे ऐतिहासिक प्रमाण सुद्धा नाकारण्याचा काही मूर्ख इतिहासकार स्वतःला म्हणून घेतात किंवा अभ्यासक म्हणून घेतात, ते लोक करतायत. ठीक आहे, टिपू सुलतानना आणि अब्दुल कलामांच्या त्या पुस्तकाचं उदाहरण दिलं जातं, द विंग्स ऑफ फायर. तुम्ही पण वाचून बघा. त्याच्यामध्ये अब्दुल कलामांनी म्हटलंय म्हणे की टिपू सुलतानची गौरवगाथा गायली. बिलकुल पण नाही, ते मी वाचलंय स्वतः. त्याच्यामध्ये म्हणतात त्या जी युद्ध शैली होती, ठीक आहे, टिपू सुलताननी विकसित केलेली ती युद्ध शैली ही भारताच्या मातीमध्ये विकसित झाली होती. ज्या तोफा होत्या त्याचे संदर्भ दिले जातात की कुठेतरी आणि ते आहे पण त्या पुस्तकामध्ये की अब्दुल कलाम एका ठिकाणी पेंटिंग बघतात आणि त्याच्यानंतर ते म्हणतात असं की टिपू सुलतान महान वगैरे असं काही नाहीये. तर अब्दुल कलामांनी सांगितलं आहे की अशा प्रकारे ज्या तोफा किंवा ते रॉकेट लॉन्चर्स आहेत त्याचा विकास हा भारताच्या मातीमध्ये झाला आणि ते भारतीयांनी केला आहे. याचं संपूर्ण श्रेय कोणा एका व्यक्तीला जात नाही, हे क्लिअर आहे द विंग्स ऑफ फायरच्या नुसार. त्यामुळे उगाच कुणालाही महान बनवण्याचा मूर्खपणा मला वाटतं केला जाऊ नये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना सुद्धा चुकून सुद्धा कुठल्याही अशा व्यक्तीसोबत केली जाऊ नये जो इतिहासाच्या नैतिकतेच्या बैठकीमध्ये बसायला योग्य नाही. बापाची तुलना कोणासोबत होत नाही, हे परत एकदा मी सांगतो. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. काळजी घ्या. जय शिवराय. वंदे मातरम. धन्यवाद.